तर प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आज त्यांनी दाखवलं की विशाल बयोला म्हणत असतो, तुम्ही कालच्या शेवटच्या भागात बघितलं, मला तुझ्या नजरेमध्ये माझ्यासाठी खूप प्रेम दिसतंय सरस्वती, त्यामुळे तू मला नकार का देतेस हे मला कळलं पाहिजे. बयो त्यांना म्हणते, सर माझा हात सोडा. तेव्हा विशाल म्हणतो, नाही नाही सरस्वती, मी तुला नाही सोडणार. सरस्वती, तूही इथे आहेस आणि मीही इथे. ज्या क्षणी मला तुझ्या नजरेमध्ये प्रेम नाही दिसलं त्या क्षणी माझ्या लक्षात येईल की तुझा नकार खरा होता. मग आता बयो म्हणते, सर मला जाऊ द्या, कोणीतरी येईल. पण विशाल तिचा हात आणखीन घट्ट धरतो आणि म्हणतो, कोणी येण्याच्या आधी तुझ्या नकाराचं खरं कारण सांग ना मला. बयो म्हणते, मी तुम्हाला सांगितलं की मला माझ्या आणि माझ्या स्वप्नांच्या मागे कोणीच नकोय. आता विशाल तिला म्हणतो, तुझं स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी वाट बघेल ना. बयो म्हणते, पण सर तुम्हाला दुसरी चांगली मुलगी मिळेल ना. मग आता विशाल म्हणतो, हे तू ठरवणार आहेस का सरस्वती? हे सगळं तूच नको ना ठरवू सरस्वती. अगं सगळ्या गोष्टी तू कशा काय ठरवशील? माझ्या आणि तुझ्या प्रेमावर एक्सपायरी नाहीये. तू डॉक्टर होईपर्यंत, तुझं स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी तुझी वाट बघेल, हा शब्द आहे माझा. आता बयोला काही सुचे ना काय बोलावं. बयो म्हणत असते, सर मी विनंती करते तुम्हाला, तुम्ही हा हट्ट करू नका. पण विशाल मात्र आता हट्टालाच पेटलाय. आता बयो म्हणते, तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा. आता विशाल म्हणतो, तू मला जोवर खरं कारण सांगत नाहीस आणि मला होकार देत नाहीस तोपर्यंत मी नाही शांत बसणार सरस्वती. आणि मग तो तिचा हात सोडून देतो आणि मग आता बयो पटकन तिथून निघून जाते. दोघांच्याही डोळ्यात पाणी आहे. पण आता ही बयो काही त्याला खरं कारण सांगेना की काय झालंय नेमकं. आता बयो तिथून निघून जाते आणि विशाल असा टेन्शनमध्ये दिसतोय. सुमनची आणि त्याची भेट आज दाखवली आहे प्रेक्षकांना. तर पुढे काय झालंय ते बघा. विशाल बिचारा झालाय हताश. तर आता बयो विचार करत असते बाहेर जाऊन, विशाल सरांची अवस्था मला कळतीये, पण आता त्यांना काय कारण सांगू. तेवढ्यात तिथे आरव येतो आणि म्हणतो, काय ग बयो, इथे काय करतेस तू? अगं केव्हाच शोधत होतो मी तुला. बयो म्हणते, अरे दादा इथे सहजच बसले होते मी. आरव म्हणतो, अगं तुला केव्हाच शोधत होतो मी, तुला इराच्या सिक्रेटबद्दल ऐकायचं होतं ना. अगं ऐक आता हा आरव आत्ता सांगतोय. आरव म्हणतो, अगं इरा विशाल सरांवर खूप प्रेम करते. आता बयो म्हणते, काय सांगतोस दादा, खरंच? मग आता आरव म्हणतो, अगं हो, अंकिता आणि हेतल तिच्यासाठी एक छान प्लॅन करताय, म्हणजे तिने प्रपोज करावं ना सरांना, म्हणून. म्हणजे विशाल सरांसारखा मुलगा तिच्या आयुष्यात आला ना तर ती खूप आनंदी होईल ग. तू मदत कर हा आम्हा सगळ्यांना या प्लॅनमध्ये. बयो आता नुसतं हो म्हणते, पण तिच्या डोळ्यात पाणी आहे. आता आरव म्हणतो, मी तुला कळवतो हा नंतर. आता बयो लागते रडायला. पण आता बयोनं प्रेक्षकांनो तिच्या भावना व्यक्त करावं तिने, यासाठी विशालने एक छान प्लॅन आखलाय. पण त्या प्लॅन मध्ये विशाल चांगला गोत्यात येऊ शकतो. आता काय झालंय ना ते बघा. बयो असते टेन्शन मध्ये, घरी गेल्यावरही तिचं कामात लक्ष लागे ना. बयो विचार करते, मी काय करणार आहे आता या इराच्या आणि विशाल सरांच्या मध्ये. मी त्यांना आणि इराला एकत्र आणू? नाही, विशाल सरांच्या मनाला काय वाटेल. आता तेवढ्यात सुमन येते आणि म्हणते, काय ग बयो, अगं कशाचा विचार करते एवढी? काय ग बयो, काय झालं? बयो म्हणते, नाही काही नाही झालं आत्या. मग आता सुमन म्हणते, तू नाही म्हण, पण मला माहितीये तू विशालचाच विचार करत होतीस. खरं खरं सांग बयो, त्या दिवशी काय झालं? तू एवढी खुश होतीस आणि त्याला नकार देऊन का आलीस तू? बयो म्हणते, अगं आत्या, मी माझ्या करिअरवर लक्ष द्यायचं ठरवलंय. मी ज्या गोष्टीसाठी मुंबईत आले ना त्या स्वप्नांचा पाठपुरावा मी करणार आहे. मी या गोष्टीकडे लक्ष नाही देणार आहे. सुमन म्हणते, हे बघ बयो, खरं प्रेम माणसाची ताकद असते. आपलं प्रेम आभाळात उंच उडण्यासाठी आपल्याला भरारी देत असतं. पण बयो म्हणते, पण मला आता अभ्यासात लक्ष द्यायचंय, या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचंय मला. सुमन म्हणते, तू नाही म्हण तोंडाने, पण मला माहितीये काहीतरी झालंय म्हणून तू असं वागतीये. मी भारती जरी नसले ना तरी तुझी सुमन आत्या आहे हे लक्षात ठेव. आता बयो एकदम बघून रडायला लागते सुमनला. पण आता ती काहीच न बोलता निघून जाते. सुमन तिला आवाज देत असते, पण बयो काही मागे बघे ना. आता सुमन विचार करते, काहीतरी आहे जे बयो सांगत नाहीये. ठीक आहे, तू नाही सांगत ना, नको सांगू, मी विशाललाच जाऊन विचारते आणि या मागचं कारण शोधून काढतेच. तर आता सुमन ठरवते विशालच्या घरी जायचं. इकडे विशालचं बिचाऱ्याचं डोकं फुटायची वेळ आली आहे टेन्शनने. तो विचार करत असतो, ही काय लपवतीये सरस्वती माझ्यापासनं, काय असेल. तेवढ्यात सुमन येते आता त्याच्या घरी. विशाल एकदम सरप्राईज होतो. तो म्हणतो, अरे आत्या तुम्ही या ना, प्लीज बसा. सुमन तिथेच बसते आणि म्हणते, घर अगदी टापटीप ठेवलंस ना तू. आता विशाल म्हणतो, मी पाणी आणतो तुम्हाला. आता सुमन म्हणते, नको नको बसा ना तुम्ही. आता विशाल तिथे बसलाय खाली. मग आता सुमन विषय काढते त्याच्याजवळ, पण जरा हळूहळू. ती विचारते, कामात होतात का तुम्ही? विशाल म्हणतो, हो मी आता जेवण बनवणारच होतो. मग आता ही सुमन म्हणते, तुम्ही जेवला नाहीत का अजून? विशाल म्हणतो, नाही म्हणजे जरा भूक नाही लागत आहे ना म्हणून. सुमन म्हणते,
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येतेच एकदा तरी, नाही माणूस तहान भूक सगळं काही विसरून जातो. विशाल म्हणत असतो कामाचं टेन्शन आहे ना जरा हॉस्पिटलमध्ये, म्हणून जरा आता सुमन बरोबर ओळखते हा. आता सुमन इकडे तिकडे बघायला लागते तेव्हा विशालला कळत नाही नेमकं काय चाललंय यांचं. मग आता हे विशाल तिकडे बघायला लागतो दरवाजाकडे. मग आता सुमन म्हणते तुम्ही ज्या व्यक्तीला शोधताय ना ती माझ्यासोबत नाही आली आहे. आता विशाल म्हणतो नाही नाही तसं काही नाही आहे. सुमन म्हणते हे बघा विशाल सर, मला बयो काही बोलत नाहीये ना म्हणून मी इथे आली आहे तुम्हाला विचारायला. आता विशाल म्हणतो काय सांगताय, काय झालं, तिने काय नाही सांगितलं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे का? सुमन म्हणते लहानपणापासून बयो आणि तिची आई म्हणजे भारती कधीच एकमेकींसोबत आई लेकीसारख्या नाही राहिल्या, त्या एकमेकींसोबत मैत्रिणीसारख्या राहत होत्या. म्हणजे बयो लहानपणी सगळं सांगायची तिच्या आईला, शाळेत काय झालं, कोण काय म्हटलं, अगदी सगळं. आज भारती वहिनी असती तर तिने हेच केलं असतं आणि तेच करायसाठी मी इथे आली आहे. विशाल म्हणतो खरंच तुम्हाला सगळं माहिती आहे? सुमन म्हणते हो मला सगळं काही माहिती आहे. मग आता सुमन पुढे म्हणते की तुमच्यासारखा चांगला मुलगा, हुशार मुलगा माझ्या बयोच्या आयुष्यात आला ना तर मला त्याचा फार आनंद झालाय. विशाल म्हणतो पण सरस्वतीला कुठे हवंय मी, तिला नकोय तिच्या आयुष्यात मी. सुमन म्हणते असं अजिबात नाहीये, हे बघा म्हणजे मला म्हणजे तुम्ही बयोला आवडता हे मला माहिती आहे. आता विशाल सरप्राईज होतो हे ऐकून. सुमन म्हणते पण अचानक काय झालं ना कळतच नाहीये, अशी का वागते ती, एरवी ती सगळं सांगते मला पण आता ना ती काही बोलत नाहीये माझ्याशी, त्यामुळेच मी तुमच्याकडे आली आहे. तुम्ही तरी सांगा मला काय झालंय बयोला, अशी का वागते ती. आता विशालने त्या दिवशी जे काही झालं ते सगळं सुमन आत्याला सांगितलं. विशाल सांगतो की माझी सरस्वती मला होकार दिल्याची खात्री होती पण काय झालं कळलंच नाही, ती निघून गेली. सुमन म्हणते पण तुम्हाला भेटायला जायचं तेव्हा किती खुश होती ती, मला सगळे भाव दिसत होते तिच्या डोळ्यामध्ये. अहो ती तर तुमच्यासाठी किती नटून गेली होती. विशाल म्हणतो पण मग काय झालं असं अचानक, तिने मला नकार का दिला, असं काय घडलं, ती मला नाही का म्हणली असेल. आता सुमन म्हणते ती जेव्हा घराच्या बाहेर पडली तेव्हा दादा होता तिच्या सोबत. विशाल म्हणतो काय सांगताय, शुभंकर सर होते तिच्या सोबत. सुमन म्हणते हो वाटेने होता तो तिच्या सोबत पण नंतर काय झालं, त्यांच्यात काही बोलणं झालं का हे मला माहिती नाही. सुमन म्हणते काय बोलली बयो, का बरं नकार दिला तिने. विशाल म्हणतो तिने सांगितलं पण मला नाही पटत येते, ती म्हणते की मला डॉक्टर होण्याच्या स्वप्नापासून भरकटायचं नाहीये. सुमन म्हणते नाही नाही ते कारण नक्कीच नाहीये, काहीतरी झालंय दादाच्या मध्ये आणि तिच्यामध्ये, पण मला नाही वाटत दादा तिला असं काही बोलेल. मग विशाल म्हणतो पण मग आत्या काय घडलं काय आहे नेमकं. आता या इराच्या म्हणजे प्रेम प्रकरणाचा कोणालाच तपास लागे ना प्रेक्षकांनो, पण आता पुढे बघा हळूहळू गोष्टी उलगडत जाणार आहेत. आता हे शुभंकर घरी आलेत, ही सुमन म्हणते हे घे दादा पाणी घे, आज लवकर आलास का घरी, काय रे खूप थकलेला दिसतोय. मग शुभंकर म्हणतात अगं हो ना खूप कामं आहेत गो हॉस्पिटलमध्ये, 2 दिवसाची सुट्टी घेतली ना तर ते रिपोर्ट्स आणि हे सगळं जरा पेंडिंग वर्क राहिलं होतं ग पूर्ण करायचं. सुमन म्हणते मग तुला दूध आणू का गरम, ते म्हणतात नको अरे नको अगं मला नकोय. सुमन आता गोल गोल फिरवून बरोबर विषय काढते, काय रे दादा म्हणजे आपले गावातले दिवस खूप छान गेले ना, बरं झालं बयोने मनावर घेतलं म्हणून आपल्याला गावाकडे जाता तरी आलं, नाहीतर आपल्याला जाताच नसतं आलं. शुभंकर म्हणतात हो ना किती छान वाटलं ना गावाकडे गेल्यावर, सगळे जुने दिवस आठवले बघ, कोकणातल्या वातावरणाने अगदी मन प्रसन्न होतं बघ. सुमन म्हणते हो ना दादा पण काय रे तुझ्यात आणि म्हणजे तू आणि बयो त्या दिवशी सोबतच गेला होतात ना, काही गप्पा झाल्या का लेकीमध्ये आणि बापामध्ये. आता शुभंकर म्हणतात अगो हो ना बयो आणि मी सोबतच गेलो होतो त्या दिवशी फिरायला आणि तिला शैलूकडे जायचं होतं आणि मी तिला म्हटलो की चल मला पण जायचं होतं तिकडे रानडे काकांकडे, पण असं काही म्हणजे सहजच गप्पा मारत होतो मी, ती मला सांगत होती की तिला डॉक्टर व्हायचं आहे, किती फोकस आहे ती तिच्या करिअरबद्दल वगैरे वगैरे. सुमन म्हणते होय काय, आणखीन काय काय गप्पा मारल्या तुम्ही दोघांनी. आता शुभंकरांच्या लक्षात येतं की हिला नेमकं काहीतरी वेगळं विचारायचं आहे. शुभंकर म्हणतात काय ग सुमन काही वेगळं विचारायचंय का तुला, काय आहे तुझ्या मनात बोल की. आता सुमन सांगणारच असते अरे नाही दादा ते काय झालंय ना, विशाल आणि बयो असं त्या पुढे बोलणार तेवढ्यात तिथे लागली इरा टपकते आणि म्हणते बाबा मला जरा हा चॅप्टर समजव बरं. मग आता सुमन बोलायची गप्प बसते. शुभंकर म्हणतात तिला अगं काय ग सुमन काय म्हणत होतीस बोल ना. सुमन म्हणते नाही नाही दादा चालू दे तुझं, मी बोलेल नंतर तुझ्याशी, असं म्हणून ती निघून जाते. आता इरा शुभंकरांकडनं काहीतरी टॉपिक समजून घेताना आपल्याला दिसते. तर आता पुढे आपण बघतोय इरा विशालला कॉल करत असते पण विशाल काही तिचा फोन उचलत नसतो. आता बयो आली आहे तिथे खोलीमध्ये आराम करण्यासाठी आणि ती मात्र सारखा विशालचा विचार करते आता की विशाल सरांना मी नकार दिलाय खरा
पण मी इराच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही करू शकत. मला इरासाठी विशाल सरांचा प्रेमाचा त्याग करावाच लागेल असं ती मनातल्या मनात विचार करत असते. आणि तेवढ्यात तिला विशालचा फोन येत असतो, पण ती काही विशालचा फोन उचले नाही बयो. आणि ही इरा त्याच वेळेला विशालला कॉल करत असते, त्यामुळे विशालचा फोन तिला इंगेज येतोय, कारण विशाल बयोला फोन ट्राय करत असतो. गोंधळच आहे नाही प्रेक्षकांनो. पण बयो काही विशालचा फोन उचले ना. तिला असं वाटायला की फोन उचलून काय बरं त्यांना सारखं सारखं बोलू, म्हणजे नकार कसा कळवू. आणि तिला त्रास होतोय ना या गोष्टीचा, कारण तिचं सुद्धा विशालवर तितकंच प्रेम आहे. प्रेक्षकांनो काय आहे ना, सस्पेन्स त्यांनी एकदम तगडा घेतलाय, त्यामुळे हा सस्पेन्स रिव्हील होताना बरीचशी मनं तुटणार आहेत, बरीचशी मनं जिंकली जाणार आहेत, पण मजा येणार आहे बघायला. शुभमकरांना नक्की कळणार आहे बयोचं विशालवर प्रेम आहे म्हणून. पण आता हे कसं सस्पेन्स रिव्हील करतात ना, ते बघणं जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आता विशाल म्हणत असतो मनातच की बयो बयो फोन उचल सरस्वती, पण ती काही उचले ना. असो, तर आता इकडे यांची सगळ्यांची मैफल रंगलेली आहे. ही अंकिता म्हणत असते की आपण असं मस्त फिल्मी पद्धतीने सगळं डेकोरेशन करू, असं धूर वगैरे सोडू, आणि विशाल सर येतील तिकडनं, मग इरा प्रपोज करेल. मग आता हेतल म्हणते चालेल चालेल. आरव म्हणतो ए अंकिता, हे सगळं फिल्मी नाही वाटत आहे का तुला जास्ती? इरा म्हणते हो ना, मला पण जरा फिल्मी वाटतंय, पण आता हे सगळं आपल्याला प्रेझेंट करायचं आहे, ते प्रेझेंट कसं करता येईल आपल्याला, ते जरा अवघड आहे ना. काय वाटतं तुला अंकिता? मग आता आरव लगेच म्हणतो अगं पण अंकिताचा हेतू चांगला आहे ना, म्हणजे बघ ना, तिला असं छान वातावरण क्रिएट करायचं आहे, म्हणूनच तर ती सगळं प्लॅन करते ना. आता आरवला अंकिताबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे अजून इराला माहिती नाही आहे. तर आता ह्यांच्या चर्चा चालूच असतात, तेवढ्यात बयो येते. मग आरव म्हणतोय बयो बरं झालं तू आलीस. बयो म्हणते काय रे आरव दादा, काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? आरव म्हणतो अगं बयो, आपल्या इराच्या आयुष्यात खूप मोठा दिवस आहे, आम्ही तोच प्लॅन करतोय. तुला उद्या एक मोठं काम करायचं आहे इरासाठी. बयो म्हणते काय रे दादा, कसलं काम करायचंय? आरव म्हणतो तू उद्या कॉलेज संपल्यानंतर विशाल सरांना घेऊन येणार आहेस. अगं इरा प्रपोज करणार आहे उद्या विशाल सरांना, तू त्यांना घेऊन यायचं काम करायचं आहेस. आता हे बोलल्यानंतर बयोचा चेहरा पडलाय पांढरा. बयो काहीच बोलत नाही, त्यामुळे इरा लगेच तिला टोमणा मारते. अरे आरव दादा जाऊ दे ना, काय आहे ना, जेव्हा आपल्याला हिची गरज असते ना तेव्हा ही बरोबर मूत गिळून गप्प असते. आता बघ ना कशी चुपचाप बसली आहे, आणि नको तेव्हा पुढे पुढे सतत करत असते. आता आरव म्हणतो नाही ग इरा, उगाचच बयोला बोलू नको असं काही. बयो तुझं काम नक्की करणार, मला खात्री आहे. आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथे पूर्ण केला. आता पुढे आपण बघतोय विशाल बयोला विचारतो की तू शुभमकर सरांना भेटलीस ना, ते तुला काही बोलले का रस्त्यात? मला भेटायला यायच्या आधी त्यांनी तुला सांगितलं का नकार द्यायला? आता ही बयो म्हणते मी तुम्हाला एकदा सांगितलंय की मला डॉक्टर व्हायचंय आणि मी या सगळ्या गोष्टींमध्ये पडणार नाहीये. आणि आता लगेच आपण बघतोय या विशालने या इराचं प्रपोजल एक्सेप्ट केलंय असं दिसतंय, आणि तो बयोला जळवतोय मुद्दाम. इरासोबत हार्ट शेप काय काढतोय आणि तिला म्हणतोय काय की आपण मेड फॉर इच अदर आहोत. काय वाटतं तुम्हाला? विशालच्या अशा वागणुकीमुळे बयोला त्रास होईल का, आणि विशालची ही ट्रिक काम करेल का? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा भाग आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेक्षकांनो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.